खडकपाडा परिसरामध्ये फर्निचरच्या 5 ते 6 दुकानांना ही आग लागली असून स्थानिक नागरिकांकडून दुकानांना लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत, मात्र अजून काही आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये। फर्निचरच्या दुकानाला ही आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये आपण पाहतोय बरीच दुकानं जळून खाक झालेली आहेत। गोरेगावमध्ये या गोडाऊनला ही आग लागली असून दिंडोशी गोरेगाव परिसरामध्ये ही भीषण आग लागल्याची दृश्य आपण पाहतोय। दरम्यान स्थानिक नागरिकांकडून अग्निशामक दलही तिथे पोहोचलेलं आहे, मात्र अजून ही आग आटोक्यात आलेली नाहीये। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आतमध्ये कुणी अडकलेलं नाही अशी सध्या तरी माहिती समोर येतेय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय गडदे जोडले गेलेले आहेत। संजय, गेल्या तासाभरापासून साधारण आग लागलेली आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे का आता तरी? नक्कीच मागील एक साधारणपणे तासाभरापासून गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील जो खडकपाडा परिसर आहे, या परिसरामध्ये असणारी जी फर्निचरची दुकानं आहेत, या दुकानांना आग लागल्याची जी घटना घडलेली आहे। आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। स्थानिक नागरिक असतील, दुकानदार असतील, त्यांनी दुकानातील अनेक वस्तू ज्या आहेत त्या रस्त्यावर बाहेर काढलेल्या आहेत। नागरिकांना बाहेर काढण्याचे काम त्यांनी केलेलं आहे। यानंतर जे आहे ते अग्निशमन दलाला याच्याकडे पाचारण करण्यात आले। साधारणपणे आठ गाड्या ज्या आहेत अग्निशमन दलाचे जे फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत त्या ठिकाणी घटनास्थळावर दाखल। आग विझवण्याचं काम जे आहे ते मोठ्या युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। मात्र या ठिकाणी जे फर्निचर मार्केट असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाद्या, कापूस किंवा इतर जे काही प्लास्टिक असते याचा मोठ्या प्रमाणावर वापर आहे, त्यामुळे ही आग जी आहे ती अजून वाढत चालल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। ज्वलनशील असे पदार्थ आजूबाजूला असल्यामुळे आग वाढत चालली। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर दिंडोशी गोरेगाव मधली दृश्य आपण पाहतोय, धुराचे लोळ उठतायत आणि गोरेगाव मधल्या गोडाऊनला ही भीषण आग लागलेली, अजून आग आटोक्यात आलेली नाहीये। तर यानंतर आपण थेट मुंबईमध्ये सुरू असलेल्या जनाक्रोश मोर्चाकडे वळणार आहोत। मुंबईत सुद्धा मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान दरम्यान जनाक्रोश मोर्चा निघालेला आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी राज्यभरामध्ये जनाक्रोश मोर्चे काढण्यात आले होते आणि आता हा जनाक्रोश मोर्चा थेट मुंबईमध्ये धडकलेला आहे। मुंबईतल्या आझाद मैदानावरची दृश्य आपण पाहतोय। आझाद मैदानावर आपण बघतोय सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित आहेत। यासोबतच अनेक नागरिक इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे चित्र आपण पाहतोय। सरपंच संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करा, सर्वांना खुनाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून होतीये। आणि त्यासाठी सर्वजण आज त्यांच्या कुटुंबाला म्हणजेच आपल्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी इथं एकत्र आलेले आहेत। तर मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी आपण स्वर्गीय संतोष भैया देशमुख त्याचबरोबर सोमनाथ दादा यांना यांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहूयात। सर्वांनी 1 मिनिट उभा राहायचंय। श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी 1 मिनिट फक्त शांतता राखायची आहे। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक नवे प्रकरण समोर येत असताना आज मुंबईत सर्वपक्षीय आंदोलन जे होत आहे ते होणार आहे। त्या घटनेला संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय आंदोलन आज मुंबईत होणार आहे। आम्हाला न्याय भेटला पाहिजे, मग तो जे सगळा समाज आहे, जे 18 पगड जातीतील लोक आहेत किंवा एक मानवी हत्या झालेली आहे, एका माणुसकीचा अंत झालेला आहे, त्याच्यातले जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या भूमिकेत देशमुख कुटुंबीय, गाव, समाज आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सर्व संघटनेतील लोक आहेत, सर्व लोक आहेत की त्यांना न्याय पाहिजे आणि आम्ही त्याच भूमिकेत आहोत। एक ऑडिओ क्लिप आलेली आहे, काही व्हिडिओ क्लिप आलेले आहेत, CCTV फुटेज आलेले आहेत, त्यावरून स्पष्ट आहे की या लोकांनी यांना अभय दिल्यामुळे ही गुन्हेगारी वाढलेली आहे आणि ही मुळासकट जर संपवायची असेल तर यांना पहिले जे प्रशासनातील हे धब्बे लावून घेतलेले अधिकारी आहेत, मॅनेज झालेले, गुंडांना पाळणारे, यांना संपवणं गरजेचं आहे। म्हणजे फक्त आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे असतील त्यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। अद्यापही एक आरोपी फरारच आहे। आम्ही तर न्याय लवकर मागतोय। जर पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आरोपीच नसतील तर आम्ही जो न्यायाचा खटला आहे तो पुढे कधी जाणार आणि आम्हाला न्याय कधी मिळणार, म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे
की जो आरोपी फरार आहे त्याला पण तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि जे कोणी त्यांना मदत करणारे असतील त्यांना पण यामध्ये सहआरोपी करा. कॅमेरामॅन नितीनसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. तर देशमुख कुटुंबियांसोबत आमच्या प्रतिनिधीने केलेली बातचीत आपण पाहिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आता वाल्मिक कराडची तब्येत बिघडलेली असताना त्याचे सर्व रिपोर्ट हे आत्ता सार्वजनिक करा, ताबडतोब सार्वजनिक करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे. ब्लड, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहायचे आहेत. उद्या संभाजीनगर किंवा पुण्याहून तज्ज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा आणि लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी आता अंजली दमानिया यांच्याकडून होतीये. ताबडतोब सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सिटी स्कॅनचे असो किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचं सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा. आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं. वाल्मिक कराड याचे रिपोर्ट सार्वजनिक करा अशी मागणी अंजली दमानिया यांच्याकडनं होते. एका बाजूला मुंबईमध्ये आक्रोश मोर्चा चालू आहे सरपंच संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूला आता मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आंदोलनाला सुरुवात केली. जरांगेंच्या आंदोलनाला आता धार राहिलेली नाही असा घणाघात मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. तर वडेट्टीवारांच्या टीकेला मनोज जरांगे पाटलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आता दाखवा ना बाबा तुम्हीच. मी हा म्हणन बळच फुकटचे फाकट नसले लोक तरी म्हणन मी लय गर्दी होती. तुम्ही दाखवा ना कॅमेरे तुमचे धडाधड दाखवा ना. तुम्हाला तेव्हा त्या वाट्यावर किती आहेत उभा राहायला जागा नाही. तिकडे बघा तुम्ही सगळीकडे भरलं. बसले एक मंदिरावर बी जागाच नाही खाली. काय करणार लोक बसायलाच जागा नाही. तुम्ही जाऊन बघा तिकडे गाड्या 6 किलोमीटर लागल्या. आयला कुठं निघलत मग बोला भाऊ तोंडात आणा भाऊ येऊन एक 2 चापला थोतारात द्या ठेवून. आमच्या धार तीच आहे. त्याच्यापेक्षा दुप्पट दिसते मला. कारण सांगतो मी त्याचं पहिल्या दिवशी नसते मला मी खरं बोलतो बघा. त्याला काय खरं बोलावून राहू एखाद बार माणसाने. जे आम्ही महाराष्ट्रातील चित्र बघतो आहे आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी. आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे. पूर्वीप्रमाणे ओबीसीचं आरक्षण निर्णय झाल्याशिवाय किंवा तो दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही. कारण साधारणतः 50,000 जागा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या हक्काच्या आहेत. तर मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा सुरू आहे त्याच्यावर आपलं लक्ष असणारच आहे. मात्र दुसऱ्या बाजूला बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींनो फटाफट आपलं बँक अकाउंट चेक करा कारण राज्य सरकारनं दिलेला शब्द पाळलेला आहे. जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत. 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा झाला असून 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10,500 रुपयांची रक्कम मिळालेली आहे. नंतर आता बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भातली. गिरीश महाजनांना नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्याबाबत विचारलं असता त्यांनी मोठं विधान केलेलं आहे. पालकमंत्री पदासंदर्भात देवालाच माहिती. आपल्याकडे 33 कोटी देव आहेत. रायगड आणि नाशिक बाबत चर्चा करून प्रश्न सुटेल असं ते म्हणतायत. आपली आजची ही पूजा म्हणजे पालकमंत्रीपद पुन्हा आपल्याला मिळणार याचं हे एक चिन्ह समजायचं. त्याबद्दल मी काय सांगणार देवालाच माहित. अनेक योग आता 33 कोटी देव आहेत आपले. मी देवाला म्हणणारा माणूस आहे. तर पालकमंत्री पदासंदर्भात गिरीश महाजन यांनी केलेलं वक्तव्य आपण बघितलं. दुसऱ्या बाजूला आपण आझाद मैदानातले दृश्य पाहतोय. आझाद मैदानामध्ये सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी हजारोंचा समुदाय उपस्थित आहे. यासोबतच
सोमनाथ सूर्यवंशी यांची कोठडीत हत्या झाली होती, मृत्यू झाला होता आणि त्या संदर्भात सुद्धा मोर्चेकरी आंदोलन करत आहे आणि या दोघांनाही न्याय द्या अशी मागणी मोर्चेकऱ्यांकडून होती आहे. पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट लिहिण्यासाठी गेला. त्यांनी इतरभूत माहिती सांगितली. ज्या 3 कार आल्या होत्या त्यांना इंटरसेप्ट केलं. मध्ये त्यांची कार मागे दुसरी कार, या कारचे नंबर त्याच्यामध्ये असलेल्या लोकांना आयडेंटिफाय करून त्यांनी नावं दिली होती. तेच पोलीस स्टेशनच्या अंमलदारांनी एवढंच केलं पाहिजे होतं की ते नंबर सर्क्युलेट करून बाजूच्या 2-3 पोलीस स्टेशनला जरी कळवलं असतं ना तरी त्या गाड्या इंटरसेप्ट केल्या असत्या. परंतु ते न करता या देशमुख कुटुंबियाला आणि त्या तक्रारदारांना तिथे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बसवून ठेवलं. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. तर मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चाची सर्व दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर दुसऱ्या बाजूला आता परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येसंदर्भात मोठे खुलासे होत असतानाही बघायला मिळतंय. या हत्येचा तपास आता अंबेजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले असून या आदेशानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आम्हाला न्याय मिळावा यासाठी मागणी सरकारकडे केलेली आहे. एवढंच आम्हाला आहे की जे DSP चोरमले सर आहेत त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे. त्यांनी पण असा मतभेद न करता त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे. महादेव मुंडेच्या बी आत्म्याला शांती लाभली पाहिजे हेच त्यांनी विचार करून, लेकराबाळांचा विचार करून त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे. आरोपी अटक करावं तो तत्काळ आम्हाला न्याय द्यावा. आरोपी कोण आहेत, मेन जे आरोपी ते अटक करावं DI साहेबांनी. जे त्यांना जेव्हा झालं तेव्हा तेच इथं ते DSP होते साहेब चोरमले साहेब, ते स्पॉटवर बी आलते. त्यांनी तपास करावा तात्काळ आणि त्यांनी अटक करावं. तर आता मुंडे हत्या प्रकरणासंदर्भात सुद्धा वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याचे पाय खोलात असल्याचं दिसतंय आणि त्यावर कारवाई होते. मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा सुरू आहे. मुंबईमध्ये संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी संपूर्ण देशमुख कुटुंबीय इथे पोहोचलेलं आहे आणि त्यांच्यासोबत हजारोंचा समुदाय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं आपण पाहतोय. तर या आक्रोश मोर्चाकडे आपलं असंच लक्ष असणार आहे. आणखी काही बातम्या आपण पाहतोय. बातमी आहे राजकीय वर्तुळातून. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलेला आहे. एकनाथ शिंदे किस झाड की पत्ती आहे, त्यांना उत्तर द्यायची काय गरज आहे असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवर हल्ला केलाय. अमित शहा हे भाजपचे नेते आहेत. भाजपच्या नेत्यांवर टीका केली जे महाराष्ट्र लुटतायत म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही ना. बघूया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत. एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदे नाही मिळणार आहे. या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात. जमाल गोटा काय असतो? ईडी आणि CBI आमच्याकडे आला उद्या 2 तासासाठी, आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि बातपर्ता संडासात बसवू. तर जनआक्रोश मोर्चाची दृश्य आपण पाहतोय. राज्यभरासह आता मुंबईत सुद्धा जनआक्रोश मोर्चा येऊन ठेपलेला आहे आणि संतोष देशमुखांना न्याय देण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून होतीये. तर आपण बघतोय मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा सुरू आहे. त्या मोर्चाकडे आपलं लक्ष असणार असे. मात्र तुर्तास आपल्याला इतरही काही बातम्या बघायच्या आहेत. बातमी आहे ममता कुलकर्णी संदर्भात. ममता कुलकर्णीने कालच प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यामध्ये संन्यास घेतला आणि आता संन्यास घेतल्यानंतर नव्याच वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण एका स्त्रीला महामंडलेश्वर का केलं? जर स्त्रीलाच महामंडलेश्वर करायचं असेल तर किन्नर आखाडा नाव का, असा सवाल हिमांगी सखी यांनी विचारलाय. तर आता ममता कुलकर्णीनं अचानक संन्यास का घेतला? ममता आता कोणत्या नावानं ओळखली जाणार आहे आणि तिला कोणत्या आखाड्यानं संन्यास दिलेला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. अभिनेत्री ममता ते संन्यासी महामंडलेश्वर.
महाकुंभात ममता बनली संन्यासी. ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास. तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं. तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं. मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली. तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं. हो, तीच कुलकर्ण्यांची ममता. अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे. याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ शेअर केले. त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे. आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती. ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली. ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम केला होता आणि एकांत निवडला होता. वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थीं तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है. ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल. श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय. महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.